नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सुट्टीच्या दिवशीही कोल्हापूर मनपाचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड कर्तव्यावर, विकास कामांना गती देण्याची सूचना. रविवार सुट्टीचा दिवस असतानाही कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणी केली. कामे गतीने होण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आयुक्तांनी प्रथम मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे टर्फची पाहणी केली. येथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले. स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर सतीश साळुंके, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांड्रे, प्रमोद बराले आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला नॅशनल तसेच इंटरनॅशनल हॉकी सामने आयोजित करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी यांची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ऑस्ट्रेलिया येथील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनच्या निकषांनुसार आवश्यक असलेले पॉलिटॅन कंपनीचे अत्याधुनिक ॲस्ट्रोटर्फ मैदान महापालिकेच्या वतीनं या स्टेडियममध्ये बसवण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष, हॉकी संघटक विजय साळुंखे सरदार व त्यांच्या सहकार्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ॲस्ट्रोटर्फ युक्त मैदान व पूरक सुविधा विकसित करण्यासाठी 5.5 कोटींच्या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी मिळाली होती. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.